महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल. कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की म्हणजे शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती येथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झालं. ही बातमी सकाळी सकाळी ऐकली आणि मन सुन्न झालं. महाराष्ट्रानं एक उमद्या स्वभावाचा, एक दिलदार आणि मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा नेता गमावलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण, त्याचबरोबर समाजकारण, सहकार आणि राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असणारा एक अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं गमावलेलं आहे. गेल्या 2 दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर अजितदादांचा प्रचंड असा प्रभाव होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वेळा मी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली, पण त्यांनी कधीही व्यक्तिगत पातळीवर ते घेतलं नाही. एवढ्या टीका टिप्पण्या होऊन सुद्धा आमचा व्यक्तिगत स्नेह मात्र तसाच होता. एवढ्या दिलदार मनाचे अजितदादा होते. आज अजितदादांच्या जाण्यानं खरोखरच महाराष्ट्र हादरलेला आहे आणि संपूर्ण त्यांचे विरोधक, त्यांचे समर्थक, त्यांच्या पक्षाचे सगळ्या महाराष्ट्रालाच मराठी माणसाला फार मोठं दुःख झालं आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचा अपघाती मृत्यू झाला आणि ही बातमी आम्ही सकाळी न्यूज चॅनलला बघितली आणि एक प्रकारचा मोठा धक्का या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला बसला. एक कर्तृत्ववान, स्पष्ट वक्ता आणि निर्भीडपणे जे खरं आहे ते खरं, खोटं आहे ते खोटं, एखादं काम होणार असेल तर होणार, नाही असेल तर नाही, असं स्पष्टपणे सांगणारं या महाराष्ट्राचे नेतृत्व आज आमच्यामध्ये नाही आहे. या महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये आज निश्चितपणे या महाराष्ट्राला त्यांची उणीव जाणवणार आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या आम जनतेवर एक कणखर नेतृत्व गमावणं ही निश्चित भावना आज महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांची झाली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि करवीर विधानसभा मतदारसंघ